25 हा युद्धाभ्यास जोमात सुरू आहे। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे 30,000 पेक्षा जास्त सैनिक, 40 लढाऊ विमानं आणि 20 युद्धनौकांचा त्यात सहभाग आहे। ऑपरेशन सिंदूरचा अनुभव लक्षात घेऊन ड्रोन आणि इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्र सिद्धतेचा सराव सुद्धा घेण्यात आला। पाहूयात त्या संदर्भातला खास रिपोर्ट। मुंबईच्या अरबी समुद्रापासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत एकच हादरा सध्या बसतोय। भारतीय सैन्य दल दिवस रात्र करत असलेल्या युद्धाभ्यासानं पाकिस्तानला कानठळ्या बसतायत। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल तसंच गृह खात्याची BSF आणि तटरक्षक दल पश्चिम सीमेवर एकत्र सराव करतायत। त्रिशूल या नावानं सुरू असलेल्या युद्धाभ्यासात युद्धसज्जतेचा आढावा घेण्यासोबतच समन्वयानं लढण्याची क्षमता देखील तपासली जाते। भारतीय लष्कराचा कोणार्क कोर त्रिशूल 2025 या युद्धाभ्यासाचा मुख्य आयोजक आहे। 10 नोव्हेंबर दरम्यान हा युद्ध सराव केला जाणार आहे। 20,000हून अधिक जवान आणि अधिकारी या युद्ध सरावात सहभागी होतील। T-90 अर्जुन रणगाडे, हॉवित्झर तोफा, क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर, नौदलाची INS जलाश्व हा लँडिंग प्लॅटफॉर्म, फ्रीगेट, विनाशिका या पाणबुड्या सहभागी असणार आहेत। राफेल, सुखोई 30 MKI, तेजस, MiG-29च्या घिरट्या आकाशात पाहायला मिळतील। ऑपरेशन सिंदूरनं ड्रोन तंत्रज्ञानाचा युद्धातला प्रभावी वापर अधोरेखित केलाय। त्यामुळे ड्रोन संरक्षण, शत्रूच्या ड्रोन्स विरोधातली रणनीती, स्वदेशी बनावटीच्या ड्रोन्सचा आक्रमक वापर, ड्रोन्सद्वारे हल्ले, ड्रोन्सद्वारे टेहाळणी, सीमा सुरक्षा अभ्यासली जाते। त्याशिवाय सायबर युद्धाभ्यासाचाही यावेळी समावेश करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर पश्चिम सीमेवर सुरू असलेल्या युद्धाभ्यासातून पाकिस्तानलाही या निमित्तानं थेट इशारा दिला जातोय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा ABP माझा।